नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया हे मित्रा संस्थेचे सन्मानित सल्लागार आहेत. आणि मुरलीधर मोहोळ, रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया नेमक्या गप्प का, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारलेला आहे. नितीन गडकरी यांच्या पापाचा घडा भरला असं बोलणाऱ्या अंजली दमानिया मात्र भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या नेत्याच्या इशाऱ्यावर काम करतात, असा प्रश्न सध्या मुंबईसह महाराष्ट्रात विचारला जातोय. वास्तविक अंजली दमानिया यांनी अण्णा हजारेंच्या निमित्ताने, त्या आंदोलनाच्या निमित्ताने राजकीय प्रवेश केला होता आम पक्षामध्ये. मग त्या आपच्या सदस्य झाल्या, त्यांनी निवडणूक लढवली, त्यामध्ये त्या पडल्या. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी एक एक प्रकरण आरटीआय अंतर्गत काढायला सुरुवात केली. त्यांच्यावर ज्यांच्या विरुद्ध त्यांनी प्रकरण काढले त्या प्रत्येकाने त्यांना सुपारीबाज अशी उपमा दिली. प्रत्यक्षात आपण देशाच्या प्रती आपण हे काम करतोय, माहिती अधिकाराचा कायदा हे कुणाच्या विरुद्ध जाणीवपूर्वक हत्यार म्हणून नाही, तर व्यवस्थेला अडथळा निर्माण करणारे सगळे भ्रष्टाचारी, मग ते कोणीही असो, एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे काम करते असं अंजली दमानिया स्वतःचं समर्थन करतात. या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून. आता अंजली दमानिया यांची तोफ धडाडते आहे ती अजितदादा पवार यांच्या विरोधात. मग अजितदादा पवार, मुंडवा प्रकरण, मग त्यांचे 69 कंपन्या, मग त्यांचे सगळे आतापर्यंतचे घोटाळे त्यांनी काढलेले आहेत. आणि महाराष्ट्रभर गेल्या 10-15 वर्षामध्ये त्याची यथेच्छ अशी चर्चा झालेली आहे. आता तेरणा कारखाना पीपीपी तत्वावर 500 कोटी रुपये, मग पद्मसिंह पाटील वगैरे हे त्यांनी उल्लेख केलेला आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांचं ते त्यांच्या पद्धतीने समर्थन केलेलं आहे अजित पवारांचं, आणि मग ते कसं चुकीचं हे सांगितलेलं आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी प्रश्न विचारलेला आहे अंजली दमानिया यांना, की तुम्हाला असं काय की बातमी उद्याच्या अंकात वाचा असं तुम्ही म्हणता आणि उद्याचा अंक निघतच नाही, म्हणजे काय चाललेलं आहे? मग मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये थेट भागीदारी होती त्यांची विशाल गोखले बरोबर. मग तुम्ही सांगितलं की ऑफिस ऑफ प्रॉफिट, मी मंत्री झालेलो आहे, मग ती भागीदारी मी काढली, त्याच्यामुळे मी आता निर्दोष आहे. पण विशाल गोखले माझा मित्र आहे, उद्याही तो राहणार आहे असं तर तुम्ही बोललेला. आणि हे सगळं नाटक तुम्हाला दिसलं नाही का अंजली दमानिया यांना, असं थोडक्यात सुषमा अंधारे यांना विचारायचं. तेच रणजितसिंह निंबाळकर यांच्या संदर्भात डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी त्यांच्यावर दोषारोप झाले, त्यावेळेला तुम्ही का बोलल्या नाहीत? नाही म्हणायला अंजली दमानिया अमेरिकेत होत्या, मग ते कधी लंडनला असतात, इकडे तिकडे असतात. आता पॅथॉलॉजिस्ट म्हणून त्यांचं एक मोठं करिअर, त्यांच्या कंपन्या वगैरे बरंचसं काय. अर्थातच आपल्यावर खूप आपण इतरांकडे बोट करतो, त्यामुळे आपली कागदपत्र शुद्ध असणारच यासाठी ते आग्रही असतात, आहेतच. त्याबद्दल त्यांना कुणी दोष दिलेला नाही. आता काय झालेलं आहे, मित्रा ही जी संस्था आहे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, ही जी प्रवीण परदेशी, जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले एक IAS अधिकारी आहेत, आणि त्यांनी काय केलेलं आहे, अनिश दमानिया यांना सन्मानित सल्लागार म्हणून नेमलेलं आहे मित्रा संस्थेचं. आणि प्रवीण परदेशी हे अर्थातच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत मित्रा संस्थेचे. मग चर्चा झाली. मग अंजली दमानिया काय म्हटल्या की मी माझं काही काम थांबवणार नाही, मी जे काही प्रकरण बाहेर काढते ते काही थांबवणार नाही, आणि ते महाराष्ट्राच्या रोजगार निर्मितीसाठी जर अनिल दमानिया काम करत असतील तर त्याचा मला अभिमान आहे. मग आता हे सगळं झालेलं आहे, असा सगळं ते रोहित पवार बोलले वगैरे, ते सगळं महाराष्ट्रामध्ये चर्चा झालेली आहे. आता ज्या वेळेला सुषमा अंधारे या टीका करतात कुणावर, अंजली दमानिया व्हिसल ब्लोअर, की तुम्ही एखादं प्रकरण धरता त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा का करताय असं त्यांनी विचारलेलं आहे.
आणि जसं अण्णा हजारेंच्या काळामध्ये त्यांच्या आंदोलनामध्ये एक यंत्रणा कामाला लागलेली त्यांच्या पाठीशी होती, त्याचप्रमाणे दमानी यांच्याबद्दल त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे, ती थेट. मग आता अंजली दमानिया नाही म्हणायला काय म्हणतात, की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला काही अपेक्षा नसल्यामुळे मी आता हायकोर्टामध्ये जाणार आहे वगैरे वगैरे, ते असं म्हणतात. प्रत्यक्षात काय होत आहे, हे जे दोन कुबड्या आहेत महायुतीमधल्या, अमित शहा यांच्या भाषेमधल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार, यांना कशी हानी पोहोचेल हे बघा. मग त्यासाठी काय वेगवेगळे हत्यारं चालवा. त्याच्यामध्ये व्हिसल ब्लोअर अंजली दामाने येतात का, मग त्यांचाही वापर करून घ्या. असं तर काही नाहीये ना. असा प्रश्न कुजबूज ही चर्चा आहे आणि ती ऐकायला मिळते. मग इशारा कोणाकडे जातोय? त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीला अनुकूल अशी त्या भूमिका घेत असतात. कोण? अंजली दमानिया, असं म्हटलं जातं. परंतु त्यांनी योगायोगाने एकनाथ खडसे यांच्या विरोधात त्यांनी काय केलेलं आहे जळगावमध्ये जाऊन, ते लोकांनी पाहिलेलं आहे. एकनाथ खडसे कोण? देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय प्रतिस्पर्धी, मुख्यमंत्री पदाचे दावेदार. म्हणून काय झालेलं आहे का? त्याच्यानंतर नितीन गडकरी, हे तर वरपासून शत्रू आहेत. म्हणजे मोदी आणि शाह यांना नितीन गडकरी नको असतात. ज्या वेळेला 2012 मध्ये पूर्ती घोटाळा, अमुक घोटाळा, हे घोटाळे, ते घोटाळे याच्या बातम्या यायला लागल्या, त्याही वेळेला अंजली दमानी आक्रमक झाल्या होत्या. आणि आत्ता देखील एक महिनाभरापूर्वी त्या आक्रमक झाल्या. कुणाविरुद्ध? नितीन गडकरी यांच्या विरुद्ध. नितीन गडकरी यांच्या पापाचा घडा भरला आहे, अशा शब्दामध्ये अंजली दमानी यांनी टीका केली. आणि नुसती टीका नाही, त्यांनी सांगितलं की आयडियल जी कंपनी आहे, याच्यामध्ये ह्या कंपनीमध्ये सगळा टोलमध्ये खाल्लेला पैसा जातो. देशभरामध्ये जे काही सगळे हायवे आहेत त्याच्यामध्ये जे टोल आहेत, आणि ते खड्डे गटारी असताना देखील टोल वसूल केले जातात, त्या कंपनीच्या गल्ल्यामध्ये जातात. आणि मग नितीन गडकरी हे जे जगभर स्वतःची कशी ख्याती आहे रस्ते बांधणीच्या संदर्भात असं सांगत फिरतात, असे शब्द अंजली दमानी यांनी वापरलेले. मग आयडियल कंपनीमध्ये जो टोलचा पैसा जातो, तो पैसा नितीन गडकरी यांच्या दोन मुलांकडे जातो, असं त्यांनी थेट सांगितलं. 128 कंपन्या आहेत, त्याची यादी आहे म्हणे माझ्याकडं, आणि मी जर ती काढली तर वर्षभर मला ती पुरेल, असं त्या म्हटल्या. आता महिना झालेला आहे, त्या अजून काही बोललेलं नाही. किंवा अजून दुसरी कंपनी, तिसरी कंपनी, काय कंपनी, कुठे आहेत ते 128 कंपन्या? तसंच अजित पवारांचं 12-13 मध्ये सिंचन घोटाळा आला. पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेचे कर्तव्यदक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडलं अनेक प्रकरणामध्ये. त्यांनी ज्या वेळेला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असं त्यांना म्हणाले एकदा, की जरा एमएससी बँकेकडे लक्ष द्या. मग लक्ष दिलं त्यांनी, आणि त्यांच्या लक्षात आलं की बेकायदा कर्ज वाटप झालेलं आहे, त्याच्यामध्ये सगळेच संचालक आहेत, आणि मुख्य म्हणजे ज्यांचा वरदहस्त आहे अजित पवार, हे देखील त्याच्यामध्ये आहेत. हे लक्षात येतच त्यांनी, चव्हाणांनी कारवाई सुरू केली. मग तसंच केंद्रातलं जे कॅग आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, त्यांनी सांगितलं की हे जे काही सिंचनावर जे काही 70,000 कोटी दाखवलेले आहेत खर्च झालेला आहे, याच्यामध्ये पूर्ण अनियमितता झालेली आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, लाच दिली घेतली गेलेली आहे. आणि 0.1 म्हणजे 0.1 म्हणजे एक पण नाही, 0.1 इतकं सुद्धा सिंचन झालेलं नाही, असा हवा. मग असे हे अजितदादा पवार, लाडके दादा, महाराष्ट्राचे दादा, मग ते महाराष्ट्राचे वसंतदादा असं त्यांना म्हटलं जातं. मग शालिनीताई पाटील यांची अलीकडच्या काळामध्ये भेट कुणी घेतली? अंजली दमानी यांनी भेट घेतली. आणि ते जरंडेश्वर कारखान्यामध्ये जो बिल्डरच्या पैशांनी जो काही खरेदी विक्री, ते सगळं गोंधळ झालेला आहे. त्याच्यामध्ये ईडी वगैरे ते सगळं सुटका झालेली आहे, परंतु ते उचलणार पुन्हा, असं अंजली दमाने म्हटलेलं आहे. मग शालिनीताई पाटलांनी किती आरोप केलेले आहेत अजितदादा पवारांवर, कशा पद्धतीने केलेले आहे, आज त्यांची काय अवस्था आहे, त्यांचं म्हणणं कितपत खरं आहे, याची कुणी दखल घ्यायची, असं ते विचारलेलं आहे. मग काय असतं की तुम्ही 2012 पासून तर आता 2025 पर्यंत बोलताय, इतके वर्ष. मग दरम्यानच्या काळामध्ये अजित पवार हे किती वेळेला अर्थमंत्री झाले, किती वेळेला त्यांनी महाराष्ट्राला अर्थसंकल्प हे केला.
मग आता नेमकं आता हे मिळालं मुंडवा. आणि काय आहे की आता असे राजकीय असं आहे महायुतीमध्ये सगळं काय करायचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना स्वबळावर करायचं आहे. पक्ष विस्तार करायचा आहे. बेरजेचं राजकारण आता नको आहे. आता सगळं स्वबळ पाहिजे. मग ह्या दोन्ही कुबड्या काय करायच्या आहेत? मग आपण तर डायरेक्ट जर त्यांना काढून टाकलं तर आपल्याला राजकीय आरोप होतील की तुम्ही प्रादेशिक पक्षांचा उपयोग करून घेता, विभाजन करता, कमल लोटस ऑपरेशन करता, पैसा खोके खोके वाटता तुम्ही आणि मग त्यांना टाकून देता. असं नको आपण म्हणायला. ते त्यांच्या कर्मानेच गेलेले आहे असं दाखवायचं. आणि त्यासाठी मग व्हिसल ब्लोअरचे शेट्टी अशी वाजवायची. मग अंजली दमानिया कसं ते वाजवतात. अशी थोडक्यामध्ये चर्चा सुरू आहे. सुषमा अंधारे यांची टीका करण्याचा रोग जो आहे तो त्या दृष्टीने आहे. आता खरं खोटं ते अंजली दमानिया यांना माहिती आहे. परंतु जी काही वस्तुस्थिती आहे ती मांडण्याचा इथं या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. अंजली दमानिया यांनी ज्या प्रकारे एक महिला असून गल्ली ते दिल्ली हादरून टाकलेली आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं देखील थोडं आहे. आणि लोक आजही विश्वासाने जातात त्यांच्याकडे, हे फार महत्वाचं आहे. आणि लोकशाहीच्या दृष्टीने, लोकशाही जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने आणि मग खऱ्या अर्थाने पारदर्शकता, उत्पादकता, गुणवत्ता हे जे काही शब्द आहेत वापरले जातात सत्ताधाऱ्यांकडून, ते सगळं राखण्यासाठी अशा प्रकारे सगळे प्रकरण निकालात आले पाहिजे. आणि अंजली दमानिया यांच्या यांचं बळ कसं वाढेल हेच पाहायला पाहिजे. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.